आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय मूर्खपणा लावलाय सगळा. मला गुंड म्हणत होता ना, पण खरी गुंडगिरी तर तुम्ही करताय. हे विघ्नेश गप्पा बस. तुझ्या विरोधातले सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. तू या लग्नाला गपचूप तयार हो, आता तुला जेलमध्ये टाकेल मी, कळलं? आई, तू कितीही प्रयत्न केलेस, आकाश पाताळ एक जरी केलंस, तरी मी स्नेहाशी लग्न करणार नाही. आणि त्याच्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं तरीही चालेल. ये तुझी बडबड बंद करा आणि गपचूप लग्नाला उभा राहा. चल. आणि माका सांग, ह्या पोरग्या त्यांच्या घरात कसं काय नांदात? हे बघ प्रसाद, हीच वेळ तुका ना त्या विघ्नेशला धडो शिकवकच हवो. आपल्या हर्षदाक फसवले त्यांनी. अरे असं काय बघत उभं राहिलंस? तुझ्या अंगात नक्की मयेकरांचाच रक्त आहे ना? या बघ प्रसाद, असे हातपाय गाळू नको. खरोखरच जर तुझ्या अंगात तुझ्या बापाशीचा रक्त असत ना, तर जाशीत आणि त्या विघ्नेशला धडो शिकवशीत. शिरला कानात? काका, तुम्ही बरोबर बोलताय. त्या विघ्नेशला आता मी जिवंत नाही सोडणार. अरे ऐक रे पोरा, अरे ऐक ना. हे पोरा, चल बाहेर जाऊन बघू नक्की काय गंमत चालली आहे ती. शिरला का ना? चल. हे विघ्नेश, हे विघ्नेश, स्नेहाशी लग्न करतोयस का? बघे ना कसं करतोस ते. माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावतोस काय? तर तुलाच बघतो मी. तुझ्या बहिणीच्या आयुष्य, माझ्या बहिणी. अरे जनावर आहे जनावर, माझ्या मुलाला वाचवा कोणीतरी. हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ह्याला ना पकडाने जेलमध्ये डांबून टाका. एक नंबरचा मवाले आणि गुंडा हा प्रसाद. चांगलेच खडी फोडायला व्हायला आणि ना माज उतरवा. माज चला घेऊ त्याला, चला. नाही साहेब, साहेब हात जोडते हो. अहो याने काही मुद्दाम नाही केलं, बहिणीच्या प्रेमपोटी केलं त्याने. तो परत असं काहीच नाही करणार, मी शब्द देते हो तुम्हाला. सोडा ना त्याला. तुम्ही सांगताय म्हणून याला सोडतो. सोडायला. इन्स्पेक्टर साहेब, त्या एवढं म्हणतायत तर नाही करणार तो आता परत असं. सोडा तुम्ही त्याला. आणि आम्ही लग्न लावून देतो स्नेहा बरोबर येते. तुम्ही निघालात तरी चालेल. ठीक आहे, चला. प्रसाद, आता तोंडातून एक शब्द पण नाही काढायचा. तुला शांतपणे इकडे थांबायचं असेल तर थांब, नाही तर तू गेलास तरी चालेल. एवढं सगळं होऊनही तुला अजून थांबायचंच आहे? वा.
चल इकडे चल इकडे वा. चल चल बरं. बघा बघा तुमच्या बरबादीला सुरुवात झाली आहे इथे बघा. स्नेहा, बेटा इकडे ये इकडे. हो गुरुजी, मगाशी तुम्ही जे काय लग्न लावलं ना ते विसरून जायचं हा. आणि आता पुन्हा नवीन लग्न. अहो पण मुहूर्ताचं काय ते पण बघायला हवं ना. कसला मुहूर्त? माझी मुलगी ज्या क्षणी लग्नाला उभी राहिली तोच शुभ मुहूर्त. कळलं? चला लग्न लावा हा. शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं स्तेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामे राञ्जनसंस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं चंद्रबलं तदेव लक्ष्मीपते ते युगं स्मरामि. शुभलग्न सावधान सुमुहूर्त सावधान. थांबा. विघ्नेश थांब. अरे नको करू लग्न. तू कोण आहेस रे? स्नेहू, माझी ओळख तू करून देणार का मी करू? कोण आहेस तू? तुझा आणि स्नेहाचा काय संबंध? तू तिला कसा ओळखतोस? स्नेहू, तू काही सांगणार आहेस का सांगू मी सगळ्यांना? मी काय सांगू? मी तर तुला पहिल्यांदा पाहते. ठीक आहे, तू तोंड उघडणार नसेल तर आता मलाच उघडायला लागणार आहे. आणि तसं पण तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं असेल हा कोण आणि अचानक इथं कसा आला. स्नेहाच्या पोटात जे बाळ आहे त्याचा होणारा बाप मी.
चिरकुट. तू काय बोलते तुझं तुला तरी कळते का रे? आपला आकार बघ, भागाकार बघ, गुणाकार बघ, तुझा व्यासपीठ तरी बघ आणि नंतर बघून बोल. अरे सोन्या, मोठ्या लोकांना असा नाही बोलायचा रे. जा पप्पाला बोलवून घेऊन जा जा. ए शाण्या, ए शाण्या नाही बोलायचा, शेठ बोलायचा, शेठ. आपली पण काहीतरी रिस्पेक्ट आहे. तू काय डोक्यावर पडलायस का रे? हा, या नवरी मुलीचा बाप आहे मी. अरे बाप असतील तुझ्या घरचा बाप. सासरी बुवा, सासरी बुवा, बरं वाटला, धन्य झालो मी तुम्हाला भेटलो. पाय पडतो, पाय पण. ए तू एक शब्द बोलायचं नाही. आणि तुम्ही काय इकडे लग्नाचं जेवण आलं काय? त्याला घेऊन जा, कोणा बाहेर काढायला. ए तू जरा जास्तच करतोय, आपल्या डोक्यात जाऊ नको, आधीच सांगतो तुला. मामा शांत बसायचं, शांत बसायचं एकदम. या सगळ्यांसमोर माझ्या इज्जतीचा पंचनामा केलास ना, आता सगळ्यांना खरं काय ते कळू दे ना. तू बोल. बरं बाजू, माझं नाव विनायक, माझा आणि स्नेहाचा, आमचं दोघांचं एकमेकावर जीवापाडवाला प्रेम आहे. तिच्या पोटात जो बाळ आहे तो माझा आहे. स्नेहू, तू का अशी वागली यार माझ्याशी? मला मान्य आहे माझ्या घरची परिस्थिती गरीब आहे, म्हणून तू याच्याशी लग्न करायला निघालीस. शिट शिट. खोट आहे, खोट आहे हे सगळं. बाबा कोण आहे हा मला माहिती सुद्धा नाहीये. हो, माझा आणि याचा काही संबंध नाहीये. अरे बाबा, कोण आहेस तू? हा, का वागतायस असं माझ्याशी? काय वाईट केलंय मी तुझं? अरे मग त्या हर्षदानी तरी काय वाईट केलं तुझं? का तिचं आयुष्य बर्बाद करते? का तिच्यापासून तिचा नवरा हिरावून घेते? हा, हे बघ, माझं आणि विघ्नेशचं एकमेकांवर प्रेम आहे. नाही, खोटं बोलते ही मुलगी. माझं काय प्रेम वगैरे नाही हिच्यावर. वाह वाह, म्हणजे तुला आयुष्यभर विघ्नेश सोबतीला हवाय म्हणून तू त्या बिचाऱ्या हर्षदाची आणि माझ्या आयुष्याची वाट लावते. हा, खोट आहे हे सगळं. बाबा, मी याला अजिबात ओळखत नाही. माझा आणि याचा काही एक संबंध नाहीये. अगं हो बेटा, मला माहिती आहे तू खरं बोलते, पण हा का खोटं बोलते कळत नाहीये मला. एक मिनिट. विनायक खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे आपण सिद्ध करू शकतो. हो, मी तर बोलतो करा सिद्ध. स्नेहाच्या पोटातल्या बाळाची पॅटर्निटी टेस्ट कर. हो, पॅटर्निटी नको, डीएनए टेस्ट करू ना. अरे म्हणजे समजेल ना तिच्या पोटात जे बाळ आहे ते कुणाचं आहे.
माझी मुलगी प्रेग्नंट आहे हे अगोदरच प्रूव्ह झालंय ना, मग आता कशाला डीएनए टेस्ट हवी आहे? अरे पण ते बाळ कुणाचं आहे हे सिद्ध नको का व्हायला? उभ्या गुलाबजामा तू काय डोक्यावर पडलाय का रे? डोक्यावर पडलाय? डीएनए रिपोर्ट असा लगेच मिळत नाही, त्याच्यासाठी थांबावं लागतं आणि तोपर्यंत काय ते टाळ कुठत बसायचं आपण? अरे मग थांब ना, तुला काय घाई आहे? कुठं लवरला भेटायला जायचंय तुला? मी तयार आहे थांबायला, मला काय प्रॉब्लेम नाही, कारण मला पक्की गॅरंटी आहे तिच्या पोटातलं बाळ माझंच आहे. एक मिनिट, काय चाललंय केव्हापासून? काय चाललंय? माझं बाळ कोणतं बाळ? हा हे बघ, मी एका क्षणात सिद्ध करू शकते हा की तू खोटं बोलतोयस. मग कर ना सिद्ध, कर सिद्ध कर, मला खोटं सिद्ध. मी तयार आहे. मी एक नाही 1000 वेळा बोलू शकतो की तुझ्या पोटातलं बाळ माझं आहे आणि मीच त्याचा बाप. मी पण माझ्या पोटात बाळच नाहीये तर तू कोणत्या बाळाचा बाप आहेस? हॅलो संजय, ऐक ना, माझं एक जरा खूप महत्वाचं काम आहे, करशील का? विक्रांत, अच्छा तू बिझी आहेस का? बरोबर, नाही ठीक आहे, मी करतो, मॅनेज करतो मी. चालेल, ठीक आहे, बाय. अरे विक्रांत, कुठे होतास तू? अरे आतमध्ये केवढा तमाशा चालू आहे माहितीये का तुला? किती शोधलं मी तुला, कुठे होतास? बाबा मला सगळं माहिती आहे, तुम्ही हायपर नका होऊ. माझं जरा एक महत्वाचं काम चालू आहे, तुम्ही आज जा. अरे यापेक्षा काय महत्वाचं काम आहे तुझं? अरे आतमध्ये काय चाललंय माहितीये का तुला? त्या हर्षदाचं लग्न मोडतंय. त्या गिरिजाची काहीच काळजी वाटत नाही तुला? मला गिरिजाची काळजी वाटते, ते दिसतंय मला. अरे मी काय करणार मग? तिला तिच्या नजरेसमोर पण मी आलेलो नकोय. तिला मदत करायला गेलो, तिला आवडत नाही, चिडते माझ्यावर. अरे पण विक्रांत, मी करतो काहीतरी मॅनेज, तुम्ही टेन्शन नका घेऊ. अरे विन्या, कुठे आहेस तू? कुठे पोहोचलायस? बरं पटकन ये. हे बघ, महत्वाचं काम आहे म्हणून मी तुला फोन केलाय. पटकन ये. हो ये लवकर, टेन्शन नका घेऊ बाबा. आणि म्हणे मला गिरिजाची काळजी नाही. बापाला शेंडी लावतोस काय? थांब, तुला बघतो मी नंतर. नेहा, तू आमच्याशी खोटं बोललीस? विलास, कविता, आता बास झाला. आता एक शब्दही नाही काढायचा कोणी तोंडातून. आणि काय ग, तू खोटं बोलीस आमच्याशी? काय रे विलास, विघ्नेशला जेलमध्ये टाकणार होतास ना? मग आता काय झालं? तुझ्या मुलीला टाकू जेलमध्ये, तर तू पण जातोस बरोबर? अगं नाही, मला आधी सांग, तू खोटं का बोललीस? मी आणि आई बाबा तुमच्याशी खोटं बोललो कारण मला विघ्नेश लग्न करायचं होतं, कारण माझं त्याच्यावर खरंच जीवापाड प्रेम आहे.
म्हणून मग आम्ही मिळून हा सगळा डाव रचला. विलास, तू आणि तुझी मुलगी आणि तुझी बायको तिघांनी इथून निघायचं. आणि आता तुमच्यापैकी कोणीही जर का या लग्नात विघ्न आणायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. मी बोलले, विषय संपला. गुरुजी, विधीनं सुरुवात करा.